प्रभात हे साप्ताहिक आहे, परंतु आजच्या ज्या माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना ते लवकरात लवकर दैनिकमध्ये येईल. कारण की मी पाहतो आता प्रिंट मीडियामध्ये, आता इलेक्ट्रिक मीडिया जास्त जोरात चालू आहे, तर प्रिंट मीडियामध्ये त्यांची एकही बातमी जिल्ह्यामधून सुटत नाही. ते दैनिक मोठे मोठे दैनिक आहेत त्याच्यात तरी बातम्या सुटल्या जातात, पण माझ्या या वृत्तप्रभातमधून मी सतत वाचत राहतो, कुठलीही बातमी सुटत नाही. ते बाळशास्त्री जांभेकर यांना माझ्या पहिलं विनम्र अभिवादन. आणि आपले देशाचे जगात त्यांना तोडणं होते अशा अणुशास्त्री डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना देखील माझ्या विनम्र अभिवादन आहे. असं आमचं हे एक छोटंसं वटवृक्ष म्हणजे खानदेश प्रभात ही जी आमची टीम आहे, या टीमाला यापुढे देखील लवकरात लवकर दैनिकामध्ये यावं आणि अशाच दरवर्षीप्रमाणे या वर्षी ज्याप्रमाणे वर्धापन दिन साजरा केला असं नेहमी करावं. आता मी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची आज माझ्या टीममध्ये सुद्धा माझी टीम आहे, परंतु आम्ही त्या दरवर्षी बाळशास्त्री जांभेकर यांच्या या दर्पणकरांच्या जन्मदिवशी आम्ही विविध जिल्ह्यातनं नाही, आम्ही आमचा पाचोरा बडगाव पूर्ण जिल्ह्यातनं सामाजिक कार्य करणारा पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, शेतकरी, बळीराजा आम्ही सर्वांना जे उत्कृष्ट काम करतो यांना आम्ही पहिल्यांदा सन्मानित करत असतो. काही आमचे पत्रकार म्हणतात आम्हाला सन्मानित करा, अरे नाही, आपलं सुद्धा कर्तव्य आहे आपला स्वतःचा पैसा खर्च करून आपल्या देशासाठी जो रान करत असेल, समाजासाठी जो काही झडत असेल त्याचा सुद्धा सन्मान करणं एक आमचं पत्रकार बांधवांचं काम असतो आणि आम्ही दरवर्षी ते करत असतो. ही आमची सर्व टीम सोबत असते आणि एकटा माणूस कुठलं काही करू शकत नाही, टीम असले तर मनुष्य बोलू शकतो. आणि याला सर्व पोलीस प्रशासन असो, महसूल प्रशासन असो, कृषी विभाग असो, शेतकरी बळीराजा असो, सर्वसामान्य कार्यकर्ता असो, हातमजूर असो, त्याच्या सर्वांच्या सहकार्याने आमचं एक अखिल भारतीय पत्रकार संघटनेचं जोरात काम चालू आहे. आणि त्याला असाच तुमचा पाठिंबा आम्हाला राहो हीच, आणि संघटन आमचे बळकट हो. तसेच खानदेश वृत्तप्रभात हे जे लवकरात लवकर दैनिक स्वरूपात येऊ हीच माझी त्यांना शुभेच्छा आहे. जय हिंद. या साप्ताहिकाचं वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने साप्ताहिक वृत्तप्रभात याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मी संपादक, या वृत्तपत्राचे संपादक फारुख कादर शाह आणि उपसंपादक डॉक्टर जावेद शेख यांचं अभिनंदन करतो आणि फक्त त्यांना या आजच्या प्रकारे वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. मी 20 वर्ष पत्रकारिता केलेली आहे. इथल्या स्थानिक पत्रकारांना माहिती आहे, मी सर्व लोकमत, देशदूत, सकाळ सर्व वृत्तपत्रांना काम केलेलं आहे. अतिशय खूप मोठी स्पर्धा या पत्रकारितेच्या याच्यात सध्या सुरू आहे. या सर्व स्पर्धेमधनं आपण वाटचाल करून लोकशाहीचा 14 आधारस्तंभ जिवंत ठेवण्यासाठी अतिशय सत्सद विवेक बुद्धीने आपण या माध्यमातून, पत्रकारितेच्या माध्यमातून काम कराल. जनतेपर्यंत आपले जनतेच्या समस्या शासनापर्यंत आणि लोकप्रतिनिधींपर्यंत आपल्या उत्कृष्ट लेखणीच्या माध्यमातून पोहोचवाल. त्याचप्रमाणे आपल्या प्रामाणिक लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या मनात, राजकीय लोकांच्या मनात आणि प्रशासनाच्या मनात आपल्याबद्दल एक आदरयुक्त भीती निर्माण व्हावी, त्या पद्धतीने आपण कार्य करावं अशा गोष्टी मी आपल्याला एक शुभेच्छा देतो. सुंदर अशा कार्यक्रमाला आम्हाला या ठिकाणी आयोजकांनी बोलवले, त्याबद्दल मी आयोजकांचे आणि या साप्ताहिक वृत्तप्रभात या वृत्तपत्राच्या संपादकांचे आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आजच्या या साप्ताहिक वृत्तप्रभात हे जे काही वृत्तपत्र आहे, या वृत्तपत्राचा आज 5वा वर्धापन दिवस आहे. या वृत्तपत्राला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, आपल्या गावातील सर्व पत्रकार बांधव, जावेद सर, सद्दाम सर, फारुख सर, आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आज सर्व हिंदू मुस्लिम बांधव आज या ठिकाणी एकत्र जमले आहेत. ज्या पद्धतीने आपण एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करतो, त्या पद्धतीने आज या वृत्तपत्राचा 5वा वाढदिवस हा साजरा होत आहे. आपण एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याला निरामय निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो. आज आपण हे 5 वर्षाचं जे रोपटं आहे वृत्तपत्राचं,
या वृत्तपत्राचं रूपांतर एका वटवृक्षामध्ये कसं होईल, या छोट्या रोपट्याचं रूपांतर, यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांद्वारे आणि लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, ही अशी लोकशाहीची व्याख्या असते. लोकशाहीमध्ये विधिमंडळ, प्रशासन आणि न्यायपालिका असे 3 महत्त्वाचे स्तंभ असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे प्रसार माध्यम असतं. जोपर्यंत या 3 स्तंभांना या 4था स्तंभ म्हणजे प्रसार माध्यम जुळत नाही तोपर्यंत लोकशाही बळकट होत नाही. कारण प्रसार माध्यम हे लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करतं. कायद्याचं राज्य व पारदर्शकता आणण्यासाठी या प्रसार माध्यमांची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. ज्या शक्तिशाली संस्था असतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रसार माध्यम करतं. आणि आज या साप्ताहिक वृत्तप्रभातचं 5वा वर्धापन दिन आज आपण सर्वजण साजरा करत आहोत. आजच्या या वृत्तप्रभातचं उद्घाटन आज सर्व मान्यवरांचं हस्ते झालं आणि मला आज या वृत्तपत्राचं वर्धापन दिनाचं अध्यक्ष स्थान मिळालं. मी जावेद सर, सद्दाम सर यांचं मनापासून स्वागत करतो. या वृत्तप्रभातला पुढील भावी वाटचालीस माझ्या व आपणा सर्वांतर्फे उत्तमोत्तम शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अल्लाह रखेगा ऐसा ही रहना, मौला रखेगा वैसा ही रहना, समयासे सादर व्हावे देव ठेवे तैसे राहे. आज या पत्रकार वृत्तप्रभात या पेपराचं उद्घाटन झालं. त्या संदर्भात जावेद शाह यांनी आमंत्रित सगळ्यांना केलं. ज्या ठिकाणी जिव्हाळा आहे, प्रेम आहे, त्या ठिकाणी जावं. ज्या ठिकाणी जिव्हाळा प्रेम नाही तिथे जाऊ नये. मोठा सोन्याचा बी पाऊस पडत असला, आब है आदर है नैनो में नीर, उस घर मत जाइए चाहे कांचन बरसत नीर. जिथे आदर प्रेम जिव्हाळा नाही ना तिथे सोन्याचा पाऊस पडत असला जाऊ नये. पण ज्यांनी एवढा आदराने आपल्याला सगळ्यांना हिंदू मुस्लिम एकत्र आदराने बोलवलं, सगळा समाज एक कारण एकोबा करण्याचं काम त्यांनी शहांनी केलेलं आहे. आणि म्हणून आब है आदर है, आब है आदर है, उस घर खुद जाइए चाहे 70 बरसत नीर. जिथे प्रेम आहे, जिथे आदर आहे, जिव्हाळा आहे, अशा ठिकाणी झोपडी असली तरी तिथे जावं. आणि असा जिव्हाळा प्रेम त्यांनी आपल्याला या माध्यमातून दिलेला आहे. तरी त्यांना पुढील शुभेच्छा मी पोलीस माध्यमातून, तिथे आमचा पोलीस स्टॉप गंगे साहेब उपस्थित होणार होते, परंतु योगायोग त्यांना काही अचानक अर्जंट काम लागल्यामुळे ते येऊ शकले नाही. ते म्हणे तुम्ही महाराज जा आणि तेवढी पूर्तता करा. आणि या पद्धतीने मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. सगळे व्यासपीठी यांना साष्टांग नमस्कार, दंडवत, जय हिंद, सलाम अलैकुम. सर्वप्रथम साप्ताहिक वृत्तप्रभात या वृत्तपत्राला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथे जमलेले माझे सगळे जे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बांधव आहेत ते पण या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनाही ईद मिलाद आणि वर्धापन दिनाच्या त्यांनाही शुभेच्छा. वर्धापन दिन म्हटलं म्हणजे वृत्तपत्र जे वर्षभर काम करतं आणि त्याच्या एक चांगला दिवस म्हणजे त्यांचा वर्धापन दिन असतो. म्हणायला गेले तुम्ही आली त्यावेळेस खूप गर्दी होती. मग दादा पाहिजे ना, आपल्या कसं असतं लग्न पाहिजे ना आपण. पण जे वृत्तपत्राचे प्रेमी ते सगळे बसलेले आहेत, त्यामुळे मी त्यांना अभिनंदन करते की सगळे आपुलकीने या ठिकाणी ऐकण्यासाठी सगळ्यांना बसलेले आहेत. आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे आज तुम्ही अध्यक्ष म्हणून ज्यांना वर्गवलेलं आहे, निपक्ष व्यक्ती कोण असते, एक तर पत्रकार, दुसरा म्हणजे शिक्षक. आमच्या शिक्षकांना तुम्ही आज अध्यक्ष स्थानी बसवले त्याबद्दल मी तुमचे पण अभिनंदन करते की त्यांनी निपक्षपणे अध्यक्ष म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्व गावातील या ठिकाणी बसवलेलं आहे. आणि सगळे शिक्षक लोक, पत्रकार बंधू, त्यानंतर गावातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. वृत्तपत्र म्हटलं म्हणजे एक
जनसामान्यातला आपला एक आधारस्तंभ असतो. तो चौथा आधारस्तंभ निपक्षपणे काम करत असतो. आणि मी केव्हाही पाहिलंय की गावातील काही ठिकाणी त्यांचं आक्रमक लेखन असतं, काही ठिकाणी ते सॉफ्ट होतात. आक्रमक लेखन जेव्हा असतं त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीच आपल्याला लगेच दिसत असतो, की दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम आपल्याला कामातून दिसत असतो. त्यामुळे त्या पद्धतीने लिहित असतात. आज माझं एकच सांगणं आहे की ज्या पद्धतीने